देयर इज नथिंग गुड इन वॉर एक्सेप्ट इट्स एंडिंग. कुणाचाही जीव घेण्याचा सन्मानजनक मार्ग या जगामध्ये नाहीये. विध्वंस हा कधीच हळूवार असू शकत नाही. युद्धामध्ये काहीच चांगलं नसतं आणि चांगलं असेल तर एकच, युद्धाचा अंत होणं. अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी युद्धाबद्दल 18व्या शतकात म्हणजेच आजपासून 200 वर्ष आधी लिहून ठेवलेल्या या ओळी, युद्धाचा नम्र निषेध करणाऱ्या. आता या आजच का आठवल्या तर लिंकन यांच्या नावानं असलेली USS अब्राहम लिंकन ही लढाऊ विमानं वाहून नेणारी युद्धनौका सध्या इराणवरती आग ओकतीये. इस्रायल इराण संघर्ष पेटला, त्यात अमेरिका इस्रायल एक झाले. शनिवारी मध्यरात्री अमेरिकेनं इराणची राजधानी उद्ध्वस्त केली. त्यांच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये 40 दिवसांचा राजकीय दुखवटाही जाहीर झाला. तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू या दोन्ही नेत्यांनी इराणला धमकीवजा इशाराही देऊन झाला. त्यानंतर खामेनी यांचा उत्तराधिकारी कोण होणार असा प्रश्न असताना अली खामेनी यांचा मुलगा आणि राजकीय सल्लागार मोस्तफा खामेनी यांच्या नावाची घोषणा झाली. पण जर गेल्या 48 तासांमधल्या घडामोडी पाहिल्या तर एक नाही, दोन नाही, तर 10 पेक्षा जास्त देश युद्धाच्या खाईत लोटले गेलेत. मध्य आशियात असलेल्या तणावाचे आपल्या भारतावरही परिणाम दिसू लागलेत. यासह युद्धाविषयी अनेक महत्त्वाच्या बाबी आज आपण विश्लेषकांकडून समजून घेणार आहोत. पण त्याआधी आजचे अपडेट्स. सर्वोच्च नेतृत्व खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण मागे हटेल, युद्धातून माघार घेईल, अमेरिका इस्रायल समोर गुडघे टेकेल असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नाही. या उलट खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या भावनेतनं इराणनं आता जोरदार पलटवार केला. युद्धाचा आजचा 3रा दिवस इराणचाच राहिला असं म्हटलं तरी आज चुकीचं ठरणार नाही, कारण इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरचे हल्ले आणखी तीव्र केलेत. कारवाई फक्त अमेरिकेच्या लष्करी तळांवरती आहे. आम्ही मित्रराष्ट्रांच्या कोणत्याही नागरी वस्त्यांवरती हल्ले करत नाही आहोत असंही इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. आज दिवसाभरात इराणने त्यांच्या प्रत्युत्तराचा वेग प्रचंड वाढवलाय. इस्रायलसह बहारीन, कुवेत, UAE, सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन मधल्या अमेरिकन तळांवरती जोरदार क्षेपणास्त्र तसंच ड्रोन हल्ले सुद्धा आज इराणकडनं केले गेलेत. आता आपल्याकडे रात्रीचे 8 वाजतात, पण तिकडे इराणमध्ये रात्री 10 वाजलेले आहेत. दोन्ही देशांमध्ये 2 तासांचं अंतर आहे. आता ही वेळ सांगायचं कारण आहे ते असं की अमेरिकेनं गेल्या 2 रात्रींच्याच वेळी इराणवरती आग ओकली आहे. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात शहराच्या शहरं उद्ध्वस्त केलेत आणि आज इराणनं दिवसभर हल्ले केलेत. म्हणूनच आजची रात्र ही महत्वाची ठरणार आहे. या संपूर्ण विषयाचं सखोल विश्लेषण आपण करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा आपला पहिला प्रश्न. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. झिरोवरचा आजचा आपला प्रश्न आहे, अमेरिका आणि इराणच्या अतिटोकाच्या भूमिकांमुळे जग 3ऱ्या महायुद्धाच्या दिशेने जाते असं वाटतंय का? होय आणि नाही जरूर व्यक्त व्हा, कारण या सगळ्याचा परिणाम अर्थातच भारतावरही होणार आहे, आपल्यावरही होणार आहे.